पर काय म्हणताय? ओके 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 ओके. आणि येणारा सामना धुमासाहेब वर्सेस गुलाबसाहेब असा चांगला असा सामना, रंगतदार सामना. पाहूया यात कोण बाजी मारतय. लखन धुमासाहेब नुकतेच योगेश सरांचं इथं आगमन झालेलं आहे. तर कॉमेंटेटर योगेश सर यांचंही शब्दसुमनानं स्वागत आहे. त्यांनी आपला ताबा घ्यायचा इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. GPLचं चौथ्या पर्वामधलं सुपर 6चे सामने आज या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला सामना या ठिकाणी एक 2 मिनिटासाठी एक सामना थांबवा. सांगा ना सांगा सावा संघ कोण कोणता आहे बदला कोणते झाले ते टायगर आपलं टायटल टायटल ठीक आहे चालू करा. येस फॅन तिकडे पलीकडे लावा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुरेश जाधव यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. सुरेश जाधव बट्टू मोरे बॉलर सुरेश जाधव फ्रॉम औरंगाबाद. त्याला बट्टू यांचा पुढचा चेंडू. पुढील चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण प्रयत्न यशस्वी आणि दुसऱ्या चेंडूवरती बट्टू मोरे यांनी जी विकेट घेतली महत्वपूर्ण विकेट. गेल्या मॅचला ज्या पद्धतीने प्रदर्शन राहिलं त्याच पद्धतीने पहिला चौकार आलता परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीने कमबॅक केलंय आणि योगेश सर मोठा मासा गळाला लागलेला आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. लखन साहेबांची जरा वरचढ होत आहे गुलाब साहेबांवरती. पाहूया लखन विरुद्ध गुलाब असा नामांकित सामना, रंगतदार सामना. नवीन बॅट्समन अविनाश शहारे सर, एक नावाजलेलं क्रिकेट मधलं नाव गाजलेलं नाव अविनाश शहारे सर. पुढील चेंडू आणि एक धाव पूर्ण. अविनाश सहारे पुढील फलंदाज वनडाऊच्या स्वरूपात या ठिकाणी मैदानावर आलेत. सुनील पाटील. आणि ज्या पद्धतीने अपेक्षित होतं त्याच पद्धतीचा हा लेग साइडच्या दिशेने फिरून मारलेला षटकार.
पण स्टार्टिंग पासून सगळ्यांना साधना नंतरला मग सगळ्यांना साथ साथ सगळ्यांना डिस्कस झालंय का नंतरला तर नंतरला येतात आणि नाही सगळे साथ पुढील चेंडू ऑफसाईड क्लिक केलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. नाही 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 ती करताय तो सेटिंग चालू आहे ना. ठीक आहे ठीक आहे चालेल. बरोबर आहे. सुपर लीगच्या 6 टीम ठीक आहे. तर ह्याच्याप्रमाणे जे काय तुम्ही 4 टीमवरती क्वालिफाय होणार ना. ठीक आहे. ते म्हणजे पहिली आणि चौथ्याची सेमीफायनल. हो दुसरी आणि तिसरी राईट बरोबर. किती चेंडू झाले तर 5 पहिलं षटक ज्या पद्धतीने पाहिलं की पहिला मासा गळाला लागलेला होता, परंतु काहीच या ठिकाणी पुन्हा कमबॅक. पंच सांगतायत की आपण टू व्हीलर गाडी आतमध्ये आणू नये, कारण या ठिकाणी काहीच डिस्टर्ब होत आहे. पुढील चेंडू सुनील पाटील यांच्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करून या संघाची धाव संख्या क्रिक्स हिरो मध्ये काही प्रमाणात आपल्याला ज्या चुका दिसत आहेत, परंतु त्या नाही आहेत. क्रिक हिरोवरती 6 संघ या ठिकाणी आपल्याला अपडेट झालेले दिसतील आणि सामन्यांचा या पुढील सुपर 6 मधील सामने सर्व 7 षटकांचे राहतील आणि 5च गोलंदाज या ठिकाणी वापर केला जाईल असं नियोजन मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे. पुढील चेंडू तुषार पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आणि सुनील पाटील त्यांचा सामना करतील. 2 दिग्गज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. क्लिक केलाय ऑफसाईड पॉइंटच्या दिशेने, सीमा रेषा पार. ज्या पद्धतीने अपेक्षित होतं सनराइज संघाला, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार मारल्यानंतर ज्या सुनील पाटील यांच्या फलंदाजीची अपेक्षा होती त्याच पद्धतीनं षटकार आणि चौकारांची संख्या वाढते आणि धावगती मात्र थांबायला तयार नाहीये. एक विकेट सुरेश जाधव यांच्या तंबूत परतलेले असताना सुद्धा जे 2 दिग्गज फलंदाज या ठिकाणी ऑफसाईडच्या पॉइंटच्या दिशेने एक सर्कलच्या बाहेर एक खेळाडू तैनात केलाय स्वप्नीलने. कर्णधार स्वप्नील. थोडीशी रणनीती या ठिकाणी बदलली आहे. तुषार पाटील यांच्या गोलंदाजी साठी हा निर्धाव चेंडू. सुनील पाटील मागच्या 2 ते 3 जीपीएल मध्ये ज्या पद्धतीने धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, यावेळी मात्र काहीच अपयश आलं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करून त्यांनी मैदान गाजवण्याचं ठरवलंय. पुढील चेंडू ऑफ साईडच्या दिशे लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा हलका टच करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपात पंच एक अतिरिक्त धाव या ठिकाणी. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या मॅच मध्ये दिसेल. अतिशय दर्जेदार पद्धतीचे 2 संघ मैदानात उतरलेत. सुपर 6 चा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील चेंडू सहारे यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला हा चेंडू. अविनाश सहारे
संघाचे संघ मालक तुषार कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती. सामना करण्यासाठी अविनाश सहारे अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिले दोन फलंदाज एक तंबूत परतलेला असताना वनडाऊनच्या स्वरूपात अविनाश सहारे यांनी चांगली साथ सुनील पाटलांची दिली. काही चौकार आणि सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पुढील चेंडू पंचदंडित करताय. इथे फक्त रिफ्रेश झाला तर फक्त रिफ्रेश लॉंगांच्या स्वरूपात एक धावेसाठी मारलेला हा चेंडू जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अविनाश सहारे यांच्या बॅटमधून. सुनील पाटील दिमागदार फलंदाजी आपल्याला या ठिकाणी दिसते. आयकॉन प्लेयर. पुढील चेंडू तुषार पाटील यांचा. रवींद्र बुलबुले आणि अतिशय दर्जेदार असा षटकार. ज्या संघाने आतापर्यंत ज्या खेळाडूंकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा काही ती साध्य होताना आपल्याला दिसते. सनराईज या संघाचा हा तगडा असा फलंदाज ज्या फलंदाजीची आपण आतुरतेने या षटकांची वाट पाहतो तोच षटकार या ठिकाणी त्यांनी खेळला. अतिशय सुरेख असा मारलेला हा फटका षटकारात रूपांतरित होताना धाव संख्या 36. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. निर्धाव असा पुन्हा एकदा कमबॅक. तुषार कांबळे सर चॅम्पियनशिप 3 चे संघ मालक म्हणून कर्णधार म्हणून त्यांनी. पुढील चेंडू पंचदंडित करतायत. अपील फेटाळतायत आणि पंचदंडित करताय एका धावेसाठी. पॉइंटच्या दिशेने हा टच केलेला चेंडू. चेंडू पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि हा चौकार. या ठिकाणी आपल्याला गचाळ असं क्षेत्ररक्षण दिसतंय ज्या क्षेत्ररक्षणाचं संघाला अपेक्षित नाहीये, संघ मालकाला कर्णधाराला अपेक्षित नाहीये. आणि जे अपयश संघाला येत आहेत कारण धावसंख्या वाढते त्याच्यात मिसफिल्ड होत आहेत. कर्णधार पुन्हा पुन्हा सजेशन देत आहेत. आपली जागा चुकते. आपण क्षेत्ररक्षणामध्ये जे आतापर्यंत केलेली कामगिरी ही अशीच ठेवा. पुढील चेंडू तुषार कांबळे. या ठिकाणी पंच लेग बायचा इशारा करताना आतापर्यंत पाहतोय आपण तिसऱ्या षटकातला एक चेंडू फेकणं बाकी. लेग साइडच्या स्क्वेअर कट खेळण्याचा हा प्रयत्न होता आणि एक धाव केली आणि दुसऱ्या धावेसाठी या जोपर्यंत फील्ड होत नाही तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी अविनाश सहारे यांच्या बॅट मधून. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 असा स्कोर.
दोन्ही संघांना विनंती आहे, आपण जरा स्पीडअप घ्यायचं आहे. टाइमचं लिमिट आहे. अंपायर घोषित करतायत टायमिंगवर मॅच झाली पाहिजे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 असा स्कोर. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण स्पीड अप करणं गरजेचं आहे, नाही तर आपल्याला दंडित करावं लागेल. आप दोन्ही जरी टीम नियोजन मंडळाकडून असल्या तरी हा नियम मात्र सर्वांनाच आहे, हे त्यांनी नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुषार पाटील अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि गेंदबाज. हलकासा स्वीप केलाय आणि या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट अविनाश सहारे यांनी क्विक केला आणि आपण एक धाव घेऊन आपण स्ट्राईक वरती आलोत. सुनील पाटील यांची तडाखेबंद फलंदाजी आणि त्याचबरोबर अविनाश सहारे यांचं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या मैदानात दिसतंय. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकासा टच केला आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण करून उन्हाचा तडाखा वाढतो आणि फटक्यांचा तडाखे सुद्धा पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ज्या पद्धतीनं सुनील पाटील हलकासा टच केला लेग साइडच्या दिशेने, स्क्वेअर कट म्हणावं लागेल आणि हा जातोय सीमारेखा पार, चौकार. पुढच्या टुर्नामेंटची चर्चा आहे. पंचदंडित करतायत एका धावेसाठी. 23 नंबरची जर्सी परिधान केलेले तुषार पाटील आयकॉन प्लेअर म्हणून आणि त्याच समोर फलंदाजीसाठी नेवी पाटील उर्फ सुनील पाटील. जीपीएलचं हे 4थं पर्व. हलकासा टच करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी तुषार पाटील सर चांगली अशी गोलंदाजी करताना थोडं आपल्या संघासाठी बाईचं स्वरूपात्र नाही का, बॅटकट होता म्हणजे या ठिकाणी स्वप्नील कडून झेल सुटतोय असं या ठिकाणी कळतंय. पुढील चेंडू चेंडू हवेत आणि तुषार पाटील यांना मिळते विकेट. तीन 3.5 ह्याच्यानंतर 52 अशी धावसंख्या. 2 गडी जरी तंबूत परतले असले परंतु धाव फलकावरती जी धावसंख्या आपण पाहतोय जीएसटी सनराइज या संघाची
ड्रिंक बा या ठिकाणी होतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी मोरे काका आलेत. विक्रम मोरे. योगेश सर काय सांगाल जीएसटी पर्व 4चं काय तुमच्या मते काय उणीव काय जास्त कमी जास्त तुमच्या शब्दात जरा ऐकायला आवडेल आम्हाला. जीपीएल पर्वापासून आपण पाहतोय प्रत्येक जीपीएल ही नाविन्यपूर्ण असते, आकर्षक असते. ज्या पद्धतीने जीपीएल 1चं पर्व पाहिलं, 1 पेक्षा 2चं पर्व पाहिलं, 2 दिमागदार, त्याच्यापेक्षाही जीपीएल 3चं पर्व पाहिलं, डे नाईट, आणि जीपीएल 4थं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. 12 संघ या ठिकाणी सहभागी झालेत आणि ग्राउंडचा जो आकर्षकपणा आहे, ग्राउंडमध्ये जी लाइटिंग आहे, ती मात्र या ठिकाणी आपल्याला मनमोहित करते. आकर्षकपणा आणि प्रेक्षकांचं खेचून घेतणारा हा क्रिकेट महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. नक्कीच योगेश सर आपण सगळं काही व्यवस्थित सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. दिवसेंदिवस क्रिकेट आपलं बहरतंय. हॉलिडे क्रिकेट क्लबचं तुषार यांचा पुढचा चेंडू सुंदर असा तटकवलेला आणि चौकार. सुनील पाटील यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. विक्रम मोरेंसाठी आणि सुंदर हवेत मारलेला चेंडू
पुन्हा आणि अशा रीतीनं पुन्हा एकदा खणखणीत चौकार चौकार नाही. बरं. अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अरे काय मी बोलू नको मग जरा तुम्हीच बोला. अजित यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 अशी धावसंख्या. हॅलो. 7 षटकांच्या या सामन्यामध्ये सनराइज जीएसटी सनराइज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून योगेश दिवेकर सर या ठिकाणी कॉमेंटेटर यांचं जुगलबंदी योगेश विरुद्ध योगेश अशी कॉमेंटेटर आलेले आहेत. आता त्याची धुरा कॉमेंटेटरची मी योगेश सरांकडे सोपवत आहेत. योगेश दिवेकर सर. हॅलो हॅलो. विनंती असेल पाण्याचं ज्यांनी नियोजन केलं आहे त्यांना एक जार पाण्याचा धन्यवाद. सुपर सिक्सच्या महामुकाबल्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी पंच 2 तुल्यबल संघ पहिल्या सामन्यात समोरासमोर आलेत. एका बाजूला असेल जीएसटी सनराइज संघ, नेवी पाटील यांचा जीएसटी सनराइज. थर्ड अंपायर इकडे या. थर्ड अंपायर कृपया या लवकर. रिव्ह्यू झालेला आहे घ्या. आणि दुसऱ्या बाजूला असेल जीएसटी स्पार्टन संघ. दोन्ही अतिशय तुल्यबल असे संघ. या 2 तुल्यबल संघात चाललेली ही लढत मैदानात करो या मरोचा असा हा मुकाबला. आणि सुनील पाटील यांची बॅट मात्र या सामन्यात तळपले. वैयक्तिक 18 चेंडू 37 धावांवर खेळतायत सुनील पाटील. आणि विक्रम मोरे मात्र त्यांच्या मदतीला आहेत पिच वरती. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळी अमोल कोरे गोलंदाज यांची लाईन आणि लेंथ मात्र बिघडलेली दिसते. धावसंख्या अवंतरच्या स्वरूपातल्या या 2 धावा, वाईटची 1 आणि बाईटची 1, 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 69 धावा. 7 ओव्हरचे सामने आहेत. चेंडू झालेत. रिव्ह्यू घेतलाय का परत? बॅट्समन रिव्ह्यू घ्या. बघा, रिव्ह्यू घेताना एक विनंती आहे सगळ्या खेळाडूंना, 10 ते 10 सेकंदात जो नियम आहे ना त्याच्यातच रिव्ह्यू घ्या. 1 मिनिटानंतर रिव्ह्यू घ्यायचा नाहीये. त्याला पण काहीतरी नियम आहेत, प्रत्येकाने समजून घ्या. पहिल्या 10 सेकंदात जर रिव्ह्यू आला नाही तर रिव्ह्यू दिला जाणार नाही. पंच त्यांना नोंद सगळ्यांना सांगून ठेवा. चेंडू वाईड आहे. अमोल कोरे याचा पुढचा चेंडू कट करण्याच्या दादा चेंडू मिस झाला. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र 69 धावांवर स्थगित.
पुढचा चेंडू ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने कट केलेला 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 73 धावा, 73. 6वं षटक प्रगतीपथावर असताना अमोल कोरे यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलेला अमोल कोरे. अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्यात अमोल कोरेने. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मोठ्या फलंदाजासमोर. यावेळी मात्र नेव्ही पाटील यांच्या बॅटमधून डीप लॉंग ऑनच्या वरून आलेला हा खणखणीत षटकार. पाहिलं सुनील पाटील यांची बॅट तळपली नव्हती, पण सुनील पाटील पुन्हा एकदा दाखवून देत आहेत, घायल हो इसीलिए घातक हो. धावसंख्या 79 धावा, वैयक्तिक 48 धावांवर खेळतात सुनील पाटील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडलेन टप्प्याचा चेंडू. फलंदाज थोडासा अचंबित झाला या चेंडूवर. निर्धाव चेंडू. ओव्हर झाली का पंच? एक बॉल आहे. वाईड होता. यावेळी ऑफसाईडला कट केलाय. पॉइंटचा फिल्डर धावत येऊन क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मिळते. मनोज गरुड यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या धावून पोहोचते 6 षटकाच्या समाप्तीनंतर. वाईटचा ऍड करायचा त्याने तो एक वाईटचा ऍड करा तो नाही 2 वाईट होते. एक नो होता, एक वाईट होता. हा नो नाही ना, मग एकच वाईट आला. एकच वाईट आला. स्कोर बरोबर आहे. 6 षटका समाप्तीनंतर 80 धावा झाल्यात. डॉट आहे राजा. आता पण आधीचा डॉट गेला. तिसरा बॉल डॉट आहे. पहिला बॉल डॉट दाखवता येईल. पहिला बॉल कुठे डॉट आहे? पहिला बॉल हाच तुम्ही डॉट दाखवता. तुमचा राखीव खेळाडू कोण बसला इथं? पण मी सांगतो साई बॉल बॅटिंग करू का मी इथे येऊ? पाठवा ना एक खेळाडू तुमचा. ठीक आहे सर. एक मिनिट. हा, पहिला बॉल जो आहे ना, 2 मिनिटासाठी थांबा. हा जो पहिला बॉल नो बॉल वरचा सिंगल आहे मागे आलेला. तिथे तुम्ही पहिला बॉल डॉट दिलेला आहे. नाही नो बॉल नाही आणि डॉट दिला. डॉट बॉल आहेच कुठे? पहिला बॉलच सिंगल आहे नेव्ही पाटील सरांचा. बरोबर आहे. एक धावून काढला त्यांनी ना. तर नो बॉल दिला नाही तुम्ही. ते एक रन तर द्याल की नाही त्याच्यावरचा? एक वाईट टाका ना. मग दुसरा वाईट वरचा सिंगल. हा दुसरा बॉल. हा तिसरा बॉल. मग 4 आणि 6 आणि 1. हा एक बॉल बाकी येईल ना त्यांचा. मग झाला ना. हा बॉल झालाच नाही. हा सोडा पहिला बॉल. आता मी एक मिनिट. हा डॉट आलेला. आता 1 रन टाकला सर. झाली. अरे पण ऐका ना हो. हा पहिला बॉल सोडा. 1 मिनिट. मी 6 बॉल सांगतो तुम्हाला. मी 6 बॉल सांगतो. बोला तुम्ही बोला आधी बोला. तुम्ही बोला. या नो बॉल दिला होता जो सिंगल होता. ठीक आहे. हा व्हाईट वर सिंगल लावलेला. त्यानंतरचा हा बॉल जो होता तो डॉट गेला नेव्ही पाटला. त्यानंतर चौका मारला ऑफ साईडला, 6 मारला आणि सिंगल. एवढेच बॉल. एक मिनिट मी सांगतो. 1 मिनिट. आता सर माझा आहे का? 1 मिनिट माझा आहे का? एकदा माझा आहे का? आता हा लाचा बॉल डॉट होता तरी डॉट नव्हता. ऐका ना माझं शेवटचा डॉट नव्हता का? 1 मिनिट माझं ऐका, नंतर तुम्ही बोला. तुम्ही स्कोरर ऐका. फक्त एक. आता त्यांनी एक एक्स्ट्रा बॉल टाकला म्हणून तो मी डॉटचा 1 टाकलाय. बस संपला विषय. ओव्हर झाले. अरे पण कसं मी 6 बॉल सांगतो. शेवटचा बॉल 1 मिनिट. फिल्डर कोण आहे? फिल्डरला विचारा. शेवटचा बॉल डॉट आहे का? याच्या अगोदरचा बॉल डॉट होता यार. डॉट बॉल आहे म्हणता. याच्या अगोदरचा बॉल. याच्या अगोदर 2 रन टाका. शेवटचा बॉल सिंगल झाला. इथे 2 रन टाका तुम्ही. सर एक्स्ट्रा प्लेट नाही तर मी नाही करत स्कोरिंग. सर शेवटच्या बॉल 1 रन काढला ना. याच्या अगोदरचा बॉल डॉट होता सर. तिथे मी 1 रन टाकला. मग तिथे टाकला ना 1 रन. हे डॉट आहे ना. 6 चौकात सिंगल काढला ना शेवटची बॉल होती. बघा तुम्ही लाईव्ह चेक करा. हे बघा सर्व संघनायकांना विनंती आहे, तुमचा जर राखीव खेळाडू इथे नसेल तर प्रत्येक मॅचला 2 रनाची पेनल्टी कंपल्सरी राहील.
नंतर ऑब्जेक्शन घेऊ नका. राखीव खेळाडू नसेल 2 रनची पेनल्टी कंपल्सरी राहील. नंतर येऊन इथं वाद नको ओव्हर संपल्यानंतर. कमी काउंट होतोय आमचं म्हणणं त्याचं नाही आहे. आम्हाला 1 रन द्या नाही तर 1 बॉल द्या. 2 पैकी 1 इक्वल होईल ना. एकच डॉट आहे ना वरचा. 1 डॉट घेतलाय ना राजू तुम्ही. अरे सर आता तुम्हाला मी कसं सांगू ह्याच्या बघा अरे 1 रन कमी देताय आपल्याला. मग तुम्ही सर लाईव्ह वाढवलाय ना यार, असं काय करतो? मग काय झालंय? तुला नाही माहिती. एक मिनिट. तुम्ही स्वतः काय हे बघा शेवटचे 3 बॉल मी काही बोलत तुम्ही नाही. जर प्रूफ घेऊन आम्ही बघू आम्ही एवढा टाइम कॅमेरा तुमच्याकडे आहे ना राजू. सर असं थोडे तुम्ही 12 नाही आता मी माझ्याकडून बरोबर झालं तुमच्या चुकी असं माझ्या घेऊन येतो. तुषार सर प्रत्येकांना सांगा तुमचा राखीव खेळाडू इथं नसेल. आता पण राखीव खेळाडू पाठवा लवकर. अभि सर राखीव खेळाडू पाठवा, नसेल तर फाईन देऊ आम्ही 2 रनाचा. दुसरी टीम कुठली आहे? दुसरी टीम कुठली आहे? साखरे साहेब तुमचा राखीव खेळाडू एक पाठवा. तोपर्यंत मॅच न चालू करणार. 2 रनची पेनल्टी राहील ना आला तर 1 ओव्हर नंतर येणार तुम्ही इथं सांगणार आम्हाला. आणि कोणी यांच्याशी वाद घालायचा नाही सांगतो. चालू करा. 2 रनाची पेनल्टी राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता जर राखीव खेळाडू नाहीये त्यांचा लक्षात घ्या. 2 रनची पेनल्टी राहील. या सुरू करा मॅच. चला अहो साखरे तुम्ही घ्या ना बॉल घ्या. सुरेश सुरेश इथं बसा तुम्ही बसा इथं. मी दोनही संघांना विनंती करतो की आपण आपला खेळ दाखवा. कुठलीही चूक या ठिकाणी झालेली नाही. साखरे मामा, वैद्यनाथ साखरे. मॅच सुरू करा. सध्या कोणालाही कुठलीही प्रकारची पेनल्टी दिलेली नाहीये, पण इथून पुढे सर्वांनी 12वा प्लेअर इथं पाठवावा. शेवटचं षटक संघासाठी मनोज गरुड घेऊन आलेत. पहिला चेंडू मनोज गरुड यांचा निर्धाव चेंडू. धावसंख्या 80 वर स्थगित आहे. योगेश सर नक्कीच या ठिकाणी काहीसा आपला या ठिकाणी विलंब लागला आणि यानंतर आपण पाहतोय 7वं षटक मनोज गरुड उर्फ भावड्या. उलटॉट चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने खेळला आणि अमोल कोरे यांचं गच्छाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते 84 आणि 53 धावा. 50 पूर्ण झाले सुनील पाटील. 25 चेंडू 53 धावा. बॅट दाखवायचे. पुढील चेंडू आणि हा जोरदार षटकार. पहिल्या चेंडूवर 1 रन घेतला काय? पहिला निर्धाव होता, दुसरा चौकार, नंतर 1 रन आणि आता षटकार. 4 बॉल झाले. घेतले नवीन संदीप देशमुख मनोज गरुड. धाव संख्या पोहोचले 91 धावा. सुनील पाटील हॅलो सुनील पाटील यांचा बहारदार खेळ पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचले 91 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर असताना मनोज गरुड यांचं. नाही इथे एक गडी थांबायलाच पाहिजे तुमचा. अजिबात थांबणार नाही दोघांना पण. यावेळी डेड बॉल दिलाय पंचांनी.
91 धावा झाल्यात. 8 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे या इनिंगचा आणि त्या 8 चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतील सुनील. सॉरी, 7च षटकांचा सामना आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काही 100 पार करतील का सुनील पाटील आपल्या संघाची? यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका ऑन द कार्पेट खेळलेला तुषार पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केलेली. खराब थ्रो झाला पहिला, पण बॅट बॉलिंग एंडला कुठल्याही प्रकारे बॅकअप नव्हता. कदाचित विकेट मिळाला असता, पण 2 रन घेण्यात यशस्वी ठरले सुनील पाटील आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 93. लॉस्ट ऑफ 3 विकेट, 93 धावा. एक षटकार आणि 99 धावांवर पोहोचवतील का सुनील पाटील, की मनोज गरुड कमबॅक करतील या षटकात? शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. मनोज गरुड तयार. जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला प्रयत्न झाला तुषार पाटील यांच्याकडनं, परंतु 4 धावांसाठी चेंडू गेला सीमा पार. धाव संख्या झाले 97 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे नंतरचा होणारा सामना टायगर 11 वर्सेस गँग्स ऑफ बदलापूर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. टायगर 11 वर्सेस गँग्स ऑफ बदलापूर, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. विजयासाठी 98 धावांची गरज आहे. 7 षटकात 98 धावांची गरज आणि समालोचन कक्षात होते परिवर्तन. रोशन सकपाल सर आलेले आहेत. या रोशन सर. GST 11 संघाचे उपकर्णधार संदीप बोधकर, आपण नाणेफेकीसाठी या. सकपाल सर माझ्यासोबत जोडले गेलेत. सकपाल सर, पाहिलं आपण आजचे सामने खूपच अटीतटीचे होणार आहेत आणि जसा जसा वेळ पुढे सरकत जाईल या सामन्यांची मजा अजूनच द्विगुणित होणार आहे. कारण आजच्या दिवसातनं सेमीफायनल आणि फायनल खेळली जाणार आहे आणि सुपर 6च्या सामन्यांमधून ते संघ निवडले जाणार आहेत. त्याच्यामुळे अतिशय अटीतटीचे सामने आपल्याला आज पाहायला मिळतील. नक्कीच सर. हॅलो डीजे, थोडा आवाज करा. ओ डीजे, हॅलो. थोडा आवाज करा. ब्लॅक वायर आहे, ब्लॅक केबल आहे. गँग्स ऑफ बदलापूर संघ आपला कर्णधार येलो येलो. गँग्स ऑफ बदलापूर संघ. हॅलो, चेक चेक. हॅलो हॅलो, आवाज बरोबर. हॅलो. चला फिल्डिंग लावून घ्या पटापट. विनंती असेल, फिल्डिंग लावून घ्या. गुलाब जाधव, जाधव सर, गुलाब इकडे या ना आमच्या पाठी. इकडे या, तुम्ही आपल्या मजा ना. सर, जो मैदानात सामना चाललाय तो सुनील पाटील विरुद्ध तुषार कांबळे जरूर असेल, परंतु तो सामना एका अर्थाने असाही असेल की गुलाब जाधव विरुद्ध लखन धुमाळ असाही सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. दोघे जे आहेत ना अतिशय जिवलग मित्र आहेत, पण दोघांचे संघ समोरासमोर प्रतिस्पर्धी उभे आहेत. त्याच्यामुळे एका बाजूला असेल सुनील पाटील विरुद्ध तुषार कांबळे, तुषार पाटील विरुद्ध अविनाश शहारे, असे एक मातब्बर खेळाडू या दोन्ही संघांमध्ये समोरासमोर आहेत. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गुलाब जाधव वर्सेस लखन धुमाळ असाही सामना मैदानात असेल. अजून एक मोठा खेळाडू या सामन्यात खेळतो, संदीप देशमुख खेळत आहेत.
त्यांना मात्र प्रतिस्पर्धी 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे 2 बॅट्समन आपण तातडीनं मैदानामध्ये पाठवून द्या. मोठा टार्गेट सेट आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि त्या कारणास्तव आपण एक षटक मायनस केलेलं आहे. म्हणजे रेग्युलर पोलमधून आपण 8 षटकांच्या मॅचेस खेळल्यात. गुलाब दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. जीएसटी टायगर 11 वर्सेस गँग्स ऑफ बदलापूर या दोन संघात गुलाब जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. नाणेफेक झाली आणि संदीप भूतकर सरांनी नाणेफेक जिंकले. जीएसटी टायगर 11 सांगा सर. एक मिनिट इकडे या. काय सांगाल सर, पहिल्यांदाच आपल्याला संधी मिळाली कर्णधार पद भूषवण्याची आणि कितपत टार्गेट सेट असेल आपलं 7 षटकात किमान 100 तरी असणार आमच्याकडे. आणि काय खेळाची रणनीती असेल? तर आम्ही बॅटिंग घेऊ. धन्यवाद भूतकर सर. चला बॅट्समन पाठवून द्या. बॅट्समन कुठे आहेत? बॅटर पाठवा बॅटर. अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने खेळ होईल हे पाहिलंच जाईल. परंतु तसं बघायला गेलं तर आज दुपारच्या वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर धावा बनतायत. कारण काल आपण रात्रीचा खेळ पाहिला तर रात्री थोड्या धावा मंदावलेल्या, धावा कमी बनत होत्या. परंतु जशी जशी विकेट जोपर्यंत पाटा आहे, कडक आहे विकेट, तोपर्यंत फलंदाजांना मदत होणार आहे मैदानामध्ये. त्यामुळे पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहतोय जवळजवळ 97 धावा बनवल्या. 98चा टार्गेट सेट केला बॅटिंग करत असताना संघानं आणि प्रतिस्पर्धी संघाला 98चा मोठा टार्गेट सेट करून दिलाय. काय पलवाड साहेब 3 दिवस अगदी खूप मदत केलेली आहे. मदत म्हणजे म्हणता येणार नाही, परंतु मेहनत मेहनत घेतलेली आहे. फलंदाज तुषार पाटील असे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दादासाहेब पुकळे. एक महत्वाची आणि खंबीर जोडी, सलामीची जोडी. आणि गोलंदाजी मार्कवर कोण येतील? संदीप देशमुख यांची काय रणनीती असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल सर. कारण आपण पाहिलं तर या संघामध्ये एकापेक्षा एक अतिशय तुल्यबल असे खेळाडू. स्वतः संदीप देशमुख मैदानात. अतिशय सुंदर असे बॉलर आहेत या टीममध्ये. आपण एका बाजूला पाहिलं तर काल अविनाश शहारेंची गोलंदाजी आपण पाहिली, दुसऱ्या बाजूला संदीप देशमुख आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन सर आलेत शिवानंद बिरादार, मॅन फ्रॉम लातूर. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून बिलॉंग करतात सर. अतिशय चांगले गोलंदाज आहेत. अचूक टप्पा आणि भेदक मार आहे त्यांचं ब्रीदवाक्य. असे शिवानंद बिरादार पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत सर. जर बघायला गेलं तर आता गोलंदाजाकडे लक्ष ठेवून जमणार नाहीये फलंदाजाला. कारण धावांचा मोठा डोंगर सेट केलाय बॅटिंग करत असताना विरोधी संघानं. त्यामुळे आता येणारा प्रत्येक बॉल हा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावा लागेल. 7 षटकांच्या खेळीमध्ये 98 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बॉल आता तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. पहिला बॉल आपण पाहिलं, चेक केला बॉलरला कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, सन्मान दिला या पहिल्याच बॉलला. 0 धावसंख्येनं पहिला बॉल संपतोय. पहिला चेंडू जर आपण सर पाहिला तर चांगला होता, धाव घेण्यासारखा चेंडू होता, पण त्या चेंडूला सन्मान दिला. आणि दुसरा चेंडू आला, त्या चेंडूवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र गुडलँड टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू जाऊन सामावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या 2 चेंडूनंतर 0 धावा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा, वेग, परंतु या वेळेला खराब बॉल फेकला गेला. लो फुल टॉस बॉल होता आणि क्षेत्ररक्षणी त्याही पेक्षा दर्जेदार नाही आहे. मला तर वाटतं चौकार गेलाय. 4 धावा आलेल्या आहेत. अभिषेक गंगावने लॉंगॉप रिजनला वायडिश लॉंगॉपला जे डीप वायडिश लॉंगॉपला जे क्षेत्ररक्षण करताय सर, अतिशय चांगला क्षेत्ररक्षक.
यावेळी बघा सर एक रणनीती असेल, त्यांना माहिती आहे 7 षटकांचा सामना आहे. पहिला गोलंदाज अतिशय घातक गोलंदाज आहे आणि कुठल्याही प्रकार रिस्क घेत नाहीयेत. तुषार पाटील चांगले फटके त्यांच्याकडे स्वतःकडे आहेत. क्रिकेटमधले सर्वच प्रकारचे फटके ते मारतात. रिव्हर्स स्वीप असो, स्ट्रेट ड्राईव्ह असो, सगळेच फटके त्यांच्याकडनं प्रेक्षणीय पाहायला मिळतात. यावेळी मात्र सन्मान देत आहेत गोलंदाजाला. आणखीन एक दर्जेदार बॉल फेकला गेला. शरीरापासून दूर फेकण्याचा मनसुबा त्यांचा कामयाब झाला. खऱ्या अर्थाने या बॉलवर तुम्हाला विकेट मिळत नाही. आउटसाईड ऑफ स्टंप शरीरापासून दूर फेकले गेलेले बॉल जे असतात त्यावर तुम्हाला विकेट मिळणार नाही. परंतु धावा वाचवण्याचं काम मात्र पूर्णतः करतो तो बॉल आणि तसाच काहीसा प्रयत्न झाला. सुरेख गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा बॉलिंग रनवेवर तयार असतील ओव्हर द विकेटनं. पनवेल सिटी एंड कडून गोलंदाजीसाठी फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलेला, परंतु याच दरम्यान एक धाव पूर्ण केली आणि या एक धावेनं टोटलचा जर विचार केला आपण धावपटलावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 6 धावा. 98चा पाठला करायचा, 6 झाल्यात. नक्कीच सर, 98 धावा जर आपण पाहिलं तर त्यातल्या 66 धावा या नेवी पाटील यांच्या होत्या. सुनील पाटील यांच्या 66 धावा होत्या, ज्या त्यांनी 28 चेंडूत खेचून काढल्या होत्या. त्याच्यामुळं धावसंख्येचा जो डोंगर आपल्याला दिसतोय आणि सुरुवात झाली जीएसटी स्पार्टन संघाचे पहिलं षटक चेक केलं. नक्कीच दुसऱ्या षटकात प्रहार होतील. यावेळी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप देशमुख यांना. मोठा फटका यावेळेला हवेमध्ये खेळलाय. वन बाउन्स सीमारेषे लगत बॉल जातोय आणि सरळ सीमारेषेला क्रॉस करतोय. चौकार. घेऊ. संदीप देशमुख यांच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिला अटॅक केला. मिडविकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळून काढलं चौकारासाठी. स्लोअर टाईपचा हा बॉल. बॅट्समनला फसवायचं होतं गोलंदाजाला, परंतु आता आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये हे जाणलंय बॅट्समननं आणि लगातारच्या दुसऱ्या बॉलवर हा दुसरा मोठा अटॅक षटकार. हा कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट आणि कव्हर या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. अंदाज चांगला होता, मनसुबाही चांगला होता फलंदाजाचा, परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही बॉल. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र अद्याप 16. सर एक बक्षीस आले श्रावण आदबाने याच्याकडनं. संदीप देशमुखला जो फलंदाज षटकार मारेल त्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं नगदी पारितोषिक असेल. क्या बात आहे. आज पारितोषिक लागणार. शेवटची रात्र आहे. मस्त फटका आहे. या षटकामध्ये मात्र मी म्हणेन आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालं. हा तिसरा, मला तर वाटतं तिसरा लगातारचा चौकार असावा. नक्कीच सर, 2 चौकार आणि 1 षटकार. संदीप देशमुख यांचं षटक महागडं ठरतंय आणि आधीच्या जी गाण्याची फरमाईश होती, आता कसं वाटतंय गुलाब जाधव यांची फरमाईश होती ती पुढचा चेंडू. क्या बात आहे. अजून एक मोठा फटका आहे. अजून एक मोठा दणका दिलाय. 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय संदीप देशमुख. यांच्या गोलंदाजीची पिसे काढलेली आहेत दादासाहेब पुकळे यांनी. चालू आहे, प्रयत्न चालू आहेत बॅट्समनचे. 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने उचललेलं पहिलं पाऊल या षटकामध्ये पाहायला मिळालं. दर्जेदार बॅटिंग. 26 धावा धावपटलावर. शॉर्ट लेन यावेळेला कट केलंय. गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल आणि क्षेत्ररक्षकानं स्वतः बॉलला सीमारेषेच्या बाहेर नेलाय. चौकार. 4 धावा. षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा म्हणजे संदीप देशमुख यांनी एका षटकात 24 धावा खर्च केल्या. 24
24 धावा. काय जबरदस्त धुलाई केली संदीप देशमुख याची. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं तर फिटलंच. 1000 रुपयाचं बक्षीस पहिल्यांदा आलं सर, की या गोलंदाजाला षटकार मारला तर आम्ही 1000 रुपये देऊ. म्हणजे त्या गोलंदाजावर किती प्रेम असेल प्रेक्षकांचं. क्या बात आहे. आणि जसं षटक हवं होतं बॅटिंग करणारा संघ आहे स्पार्टन, तसं षटक आलंय. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं एकदम शांत क्रिकेट चाललेलं, वाटत नव्हतं 98 धावांचा पाठलाग करतायत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जसं आक्रमण चढवलं तसं मात्र जो ग्राफ आहे तो खाली येताना पाहायला मिळाला. जर आपण पाहिलं सर, कर्णधार पदाची इथं कसब होतं. कारण जर त्यांच्याकडे अविनाश शहारेसारखा द्रुतगती गोलंदाज त्यांच्याकडे होता, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज उपलब्ध होता, अतिशय चांगले चांगले गोलंदाज त्यांच्याकडे असताना देखील संदीप देशमुख यांना एक स्पिनर गोलंदाजाला गोलंदाजी देण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आला सर. आणि म्हणून आपण पाहतोय धावसंख्या 2 षटकार समाप्तीनंतर 30 धावा. पाहूया आता तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. बिरादार बॉलिंग ट्रॅकवर असेल, समोर बॅट्समन उजव्या हाताचा तयार आहे स्पार्टन संघाकडून. नक्कीच सर, कुठेतरी थांबवायचं आहे फलंदाजांना. फलंदाजांना थांबवायचं आहे, धावसंख्येवर अंकुश ठेवायचा आहे. म्हणून शिवानंद बिरादार यांना पुन्हा तिसऱ्या षटकात स्वतः यावं लागलं गोलंदाजीसाठी. शिवानंद बिरादार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मस्त वीस मध्ये या बॉलला खेळला. प्रयत्न चांगले होते परंतु सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. एका ओव्हर नंतर बघा डोकं कसं तडतड 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 झालंय. पुढचा चेंडू. ऑफ साईडला कट केला, क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव धावून पूर्ण, दुसरी धाव देखील आरामात धावून पूर्ण केली आहे. बघा सर, गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि हे दडपण असतं. एक षटक ज्यावेळी महागडे जातात तेव्हा पुढचा गोलंदाज येतो, तर फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. म्हणून पाहिले 2 चेंडूत पुढच्या 6 धावा घेतल्या सर. दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल आत्ताच्या क्षणाला, परंतु फलंदाज मात्र आक्रमणाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये त्यांच्याकडे. कोणत्याही क्षणाला इथे सुपर 6च्या मॅचेस आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणाला आता आक्रमण आणि आक्रमणच करायचं हे मनामध्ये ठरून उतरलेले हे दोन्ही फलंदाज तुटून पडतायत गोलंदाजांच्यावर. नक्कीच सर, गोलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या षटकात अतिशय प्रभावी ठरलेला, परंतु दुसऱ्या षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं संदीप देशमुख यांनी, तर तिसऱ्या षटकात मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवताना दिसतात. विनंती असेल श्रावण अदबाने यांना, आपण लावलं 1000चं बक्षीस जमा करायचं आहे. श्रावण अदबाने नो एक्सक्यूज, 1000चं बक्षीस नाही, जमा आज करायचं. कुणालाच माफी नाही. ऑनलाईन वगैरे नाही, डायरेक्ट इकडे कॅश जमा करायची आहे. शेवटचा दिवस आहे, जाऊ द्या. आपल्याच मित्रांना पारितोषिक जाणार आहेत ती. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड झालाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. आपण पाहिलं सर, पॉइंटला उभे होते स्वतः लखन धुमाळ. 1-2 का 4 आणि त्यांच्याकडून गेलाय हा 4. लखन धुमाळ जीएसटीतलं एक मोठं नाव आहे सर. 1-2 का 4 लखन धुमाळ. क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. 46 धावा आपण धावपटलावर पाहत आहात. प्रचंड वेगानं गतिमान पद्धतीने धावसंख्या पुढे सरकती आहे. हा बॉल पहा, अगदी भिंगरी सारखा गर 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 करत पॉइंट मध्ये हा जाऊन बॉल थांबलाय. सिंगल आली. सुजित झामरे खास पुण्यावरून आलेत सर हे सामने खेळण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण लखन धुमाल यांचं थोडं खराब क्षेत्ररक्षण होतं. नुसतं टी शर्टला माती लावून जमणार नाही, आपला रन पण अडवायला लागतील लखन धुमाळ. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल बॉलिंग ट्रॅकवर. ओ, यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड ऑफ यॉर्कर लाईनचा हा बॉल. निर्धाव चेंडूची झाली सांगता. थोडासा दिलासा मिळाला असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण तसं बघायला गेलं तर वेगवान पद्धतीनं धावा जमत होत्या. षटक क्रमांक मला तर वाटतं 3रं संपलंय. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली 47 धावा. 24 बॉल आणि आता 51 धावांची गरज असेल. नक्कीच सर, 24 चेंडूत 51 धावा. पाहिलं आपण बिरादार 2 षटकात त्याने 23 धावा खर्च केल्या आणि एका षटकात 24 धावा खर्च केल्या संदीप देशमुख याने. म्हणजे आता 24 चेंडू उरलेत आणि 24 चेंडूमध्ये धावा गरजेच्या आहेत 51.
गोलंदाजीसाठी परत कोण येतील? कदाचित अविनाश शहारे यांना पुढचं षटक देतील सर असं वाटतंय. कारण तोच एक प्रभावी गोलंदाज त्यांच्याकडे. तो ऑप्शन कुठेतरी वापरतील कर्णधार. योगेश सर आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट 98 धावा ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहिलेल्या 98 धावा बनवायचे किती लांब स्वर निघत होती आपले 98 धावा बनवायच्या आता 98 धावा बनवायच्या सर एक वाक्य आहे ऑलरेडी मध्ये काही अशक्य नाही आणि अशक्य जर असेल तर संदीप देशमुख यांना घेऊन या सगळं शक्य आहे. तसंच झालं संदीप देशमुख गोलंदाजीला आले आणि थोडंसं आव्हान जवळचं वाटायला लागलं. क्या बात आहे आणि सातत्यानं तिसरा दिवस आहे आज या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये हा संपूर्ण लीग फॉर्मॅटमध्ये मला असं वाटलंच नाही की कोणता खेळाडू नवीन आहे किंवा हे पार्ट टाइम खेळाडू आहेत. अगदी प्रोफेशनली सगळे खेळाडू खेळतात. सगळ्या मॅचेस मस्त बघण्यासारख्या झाल्या. गोलंदाज अविनाश शहारे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं पण हे निर्णायक षटक असेल सर. कारण अविनाश शहारे कमबॅक करणार एवढं मात्र नक्की. कट केला यावेळेला बुद्धीचा वापर केलाय. ताकद कमी पडत होती अशा वेळेला बुद्धीचा वापर करून आपण पाहिलं थर्ड मॅन बॉर्डरी लाईनला क्रॉस करत असताना जो की सीमारेषेच्या बाहेर चौकार. जे सोप्पा झेल होता त्यांच्याकडे. थोडंसं प्रयत्न करण्याची गरज होती. 4 धावा आडल्या असत्या परंतु पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला फटका स्ट्रेटला खेळला क्षेत्ररक्षक अभिषेक गंगावने धावत आला पण काही उपयोग नाही. धावा जातील 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. पाहिलं आपण बॅट्समन बॅटिंग करत असताना मात्र संघाची चांगली मजबूत कामगिरी केलेली परंतु गोलंदाज थोडंसं कामीट येत नाही आहेत. गोलंदाजी करणारा संघ आहे अर्थातच स्पार्कर संघ सनराईज संघ आहे माफ करा सनराईज संघ. गोलंदाज थोडासा पहिलं षटक वगळता आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजानं मार खाल्लाय. नक्कीच सर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि आपण पाहिलं पॉइंटला जे फिल्डिंग करतो लखन धुमाळ 2 साधे चेंडू 4 धावांसाठी गेले. त्यांच्या अगदी जवळून गेले. दोन्ही याला त्यांनी डायव मारले. दोन्ही याला त्याच्या टी शर्टला माती लागली पण धावा काही आडल्या नाहीत सर. आज काय बिनसलंय का लखन धुमालचं नाही तुमचं? म्हणजे मगापासून बघतोय टार्गेटच करून ठेवलंय त्यांना तुम्ही. काय टेन्शन घेऊ नका बिंदास असा दिवस तुमचा आहे. यावेळेला मोठा फटका आहे. सरळ सीमारेषेच्या लगत बॉल जातोय आणि झेल टिपला जातोय. एन्जॉय केली जाते. विकेट डाऊन. विक्रम मोरे यांनी संघाला परत आणलंय सर. आपल्या संघाला परत मॅच मध्ये आणलंय सर. डीजे कदाचित हा युटर्न घेण्याचा एक संधी असेल सनरायझर संघाला कारण इथून पहिला विकेट डाऊन होतोय. कदाचित इथून युटर्न घेऊ शकतो. नक्कीच सर. काय सुरेख झेल होता विक्रम मोरे यांच्या माध्यमातून टिपलेला झेल. लॉंग ऑफ रिजनला उभे होते विक्रम मोरे. सोपं नसतं इतकं वरचा झेल घेणं सर. हवेची दिशा सूर्यवरती आहे पण विक्रम मोरे यांचा सुरेख प्रयत्न आणि पुन्हा आपल्या संघाला युटर्न करून आणले. सामन्यामध्ये मैदानात उतरलेत डॉक्टर तुषार कांबळे. तुषार कांबळेचा जर विकेट मिळवला तर 1000 रुपयाचं नगदी पारितोषिक योगेश दिवेकर यांच्याकडनं असेल गोलंदाजाला. हे नाव एक सातत्यानं 2 दिवसामध्ये चर्चेमध्ये आहे तुषार. कारण ज्या वेळेला 15 नंबरची जर्सी मैदानामध्ये उतरते ना त्या वेळेला बऱ्याचशा मॅचेस मी पाहिल्यात. अगदी दिमागदार पद्धतीने विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम नेहमीच त्याच्याकडून होत असतं. चेंडू उरलेत 19 सर आणि 19 चेंडूत 41 धावांची गरज आहे तुषार पाटील स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला मारला. अभिषेक गंगावने धावतोय. विक्रम मोरे यांचं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे विक्रम मोरे सर. आपण पाहिलं आत्ता 4 धावा होत्या. नक्कीच 2 धावा त्यांनी संघासाठी वाचवल्या आणि आता वाढती धावसंख्या पोहोचले 59 धावा 4 षटका समाप्तीनंतर. म्हणजे सर समीकरण बनलंय 18 चेंडू आणि 39 धावा. हो 18 चेंडू 39 धावा हव्यात. तुम्ही म्हटलं अगदी तसंच झेल ही उत्तम दर्जाचा पकडला गेला क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर हा चौकार अडवला गेला. कदाचित इथून स्टार्ट करावी लागेल सनरायझर संघाला.
18 कौतुक बॉल आणि 39 धावांची गरज असेल. कौतुक करावं लागेल सर. मी सांगितलं होतं गोलंदाज अविनाश शहारे याचं, कारण षटक घेऊन आला, फक्त 12 धावा खर्च केल्या आणि या 12 धावा खर्च करत असताना एक चांगला महत्वाचा विकेट देखील त्याने मिळवला. दादासाहेब पुकळे यांना तंबूच्या रस्त्याला त्यांनी पाठवलं. दादासाहेब पुकळे जर आपण पाहिलं सर, 12 चेंडू 33 धावांवर खेळून गेले आणि एक धावसंख्येला आकार दिला दादासाहेब पुकळे यांनी. आणि देशमुख साहेब मात्र यावेळी बाहेर आलेले आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये गेलेत. चांगला गोलंदाज आहे इम्पॅक्ट प्लेअर. गजानन बॉलिंग ट्रॅकवर असतील. 18 बॉल आणि 39 धावांची गरज असेल. 59 धावा झालेल्या 4 षटकांमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात. तुषार सध्याच्या घडीला आपण ऑन स्ट्राईकला पाहाल. 18 बॉल आणि 39 धावांचा प्रवास बाकी राहिला आहे. आव्हान मोठं नाही आहे, परंतु आता ते मोठं करावं लागेल गोलंदाजांना. सनराईज संघ आहे, एकीकडे स्पार्टन. या दोन संघांमध्ये ही मॅच. ओ मिस टायमिंग खेळ आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. मोठा मासा गळाला. आणखीन एक विकेट डाऊन. जर या विकेटचं महत्व पाहिलं ना सर, या विकेटचं महत्व खूप आहे आणि हा विकेट कोणी घेतलाय? गजू भाऊ आटपलवाड आपलं पहिलं षटक घेऊन आले आणि पहिल्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर गेलेले सावके यांनी टिपलेला झेल सर सामन्यात पुन्हा पुनरागमन केलंय. गजूभाऊ आटपलवार यांना घोषित पारितोषिक नव्हतं, पण 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं योगेश देवेकर यांच्याकडनं. सामना संपल्यानंतर घेऊन जा 500 रुपयाचं पारितोषिक. क्या तुषार बात. आणि हे सगळ्यात महत्वाचं, अशा महत्वाच्या विकेटला बाद करणं आणि अगदी मच निडेड, म्हणजे इथे गरज होती संघाला आणि त्या गरजेची पूर्तता केली मी म्हणेन गोलंदाजानं. या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गजूभाऊ आटपलवाड काय ताकद लावून गोलंदाजी करता येतं, पण तितक्याच ताकदीचा फलंदाज मैदानात उतरलाय स्वप्नील राऊत. अचानकपणे इम्पॅक्ट प्लेटला आतमध्ये पाठवणं आणि त्याच जागेवर पाठवणं जिथे झेल येणं, हे सगळं कोइन्सिडन्स आहे. आणि खरोखर मी म्हणेन संघासाठी खूप पोषक परिस्थिती निर्माण करून देणारा हा विकेट. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. बॅट्समनने पाठ वळवली होती. पंचांनी वाईट नाही ना, पंचांनी काही वाईट दिला नाही. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. गजू भाऊ आपला अनुभव पुरेपूरपणाला लावतात. गजू भाऊंना माहिती आहे हाच षटक जो आहे ना सर, हा षटक निर्णायक षटक असणार आहे. पहिला गडी तर त्यांचा कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवलाय. आता मात्र स्वप्नील राऊतचा अडथळा दूर करतील का? मागच्या बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्यांचा ऍक्शन मोड पण घेतलेला त्यांनी, परंतु मग अशा वेळेला निर्णय का बदलावा? मग बॅट तरी फिरवायला हवी होती. माहिती होतं आपण एकतर पोझिशन बदलले, त्यामुळे जरी बॉल हा पाठीमागून गेला तरी वाईट नसणार आहे. मग अशा वेळेला प्रयत्न करायचे असतात बॅट्समनना. नक्कीच सर, कमबॅक केलंय सनराईज संघाने, शिवानंद बिरादार यांच्या संघाने. आणि नारायण सावके इम्पॅक्ट ठरला या सामन्यातला. सोबत त्याला साथ दिले गजूभाऊ आटपलवार. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानात. यावेळी चेंडू हवेत आहे. अभिषेक गंगावणे चेंडू खाली आहे, पण असं कधी होत नाही. अभिषेक गंगावणेकडून चूक होत नाही. यावेळी मात्र चूक झाली अभिषेक गंगावणेकडून. अक्षम्य चूक आहे. काही हरकत नाही, पुन्हा कमबॅक होईल. जबरदस्त गोलंदाजी गजूभाऊ यांच्या माध्यमातून पाहिलं. मॅच पहा, 63 धावा, 4.4 षटकं संपली आहेत. आता आपण पाहिलं 4.4 षटकांमध्ये धावफलकावर 63 धावा आहेत. यावेळेला आणखीन एक फटका आहे. त्याच क्षेत्रात खेळ आहे. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर बॉल जाईल. आणखीन एक यू टर्न ट्विस्ट निर्माण करणारा हा चौकार. 13 बॉल आणि आता 31 धावांची गरज असेल. या बॉलवर अजून एक मोठा फटका जर पाहायला मिळाला तर कदाचित मॅच मध्ये मजा येईल. सगळं काय अगदी मनासारखं गजानन यांच्या चाललेलं, परंतु या बॉलवर चौकाराला थोडासा मॅच मध्ये अजून जी ट्विस्ट निर्माण झाली. एक्साइटिंग मॅच असेल ही. शेवटच्या बॉल पर्यंत जरूर जाईल ही मॅच. यावेळेला आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट केली आहे. बॅटकट अंपास. जर आपण एक विचार केला तर 2 दिवसामध्ये अजून एकही लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात विकेट गेलेलं नाहीये मला तर वाटतंय. नाही सर, नियमच नाहीये. लेग बिफोर विकेटचा नियमच नाहीये, कारण तिथे प्रोफेशनल खेळाडू नसल्यामुळे आपण लेग बिफोर विकेटचा तेच विकेट मी पण नाहीये. सरप्राईज झालो. अगदी शेवटची रात्र आली तरी LBW कोणताही विकेट गेलेला नाहीये. आणि मला तसं डाऊट आलं की आता सरळ स्टंपच्या मध्ये होता हा बॅट्समन, परंतु बॅट कट होती. चला, जास्त वेळ घालू नका. उरलेले चेंडू 12. विजयासाठी धावा गरजेच्या आहेत 30. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज.
काय झालं? इम्पॅक्ट प्लेअर बदललाय ना तुम्ही एकदा? इंजर्ड आहे. 12 बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. सरासरी जर पाहिली तर आपण 15.00च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत. सर काय षटक टाकलं गजानन आटपळवाड यांनी. एका षटकात 9 धावा खर्च केल्या आणि तुषार कांबळे यानं तंबूचा रस्ता दाखवला. महत्वाचा विकेट त्यांनी घेतला. खरं बघायला गेलं ना सर, तर या सामन्यामध्ये युटर्न करून दिला असेल तर या ओव्हरने युटर्न करून दिला. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला सर. हो, तुषार कांबळे यांचं विकेट जाणं आणि मॅचमध्ये परत येणं यामध्ये मी म्हणेन सिंहाचा वाटा आहे गोलंदाजाचा. कारण तुषार हा जो खेळाडू मी मगाशीच म्हटलं 15 नंबरची जर्सी सातत्यानं 2 दिवसामध्ये प्रभावित ठरली आहे. ज्या वेळेला मैदानामध्ये येतात त्या वेळेला विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जातात, यामध्ये तीळमात्र शंका नाही आहे. परंतु त्याचा विकेट गजूभाऊंच्या गोलंदाजीवर मिळाला आणि तिथून काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं. अजूनही मॅच संपलेली नाही आहे सनराईज किंवा स्पार्टन संघासाठी. परंतु पाहूया आता सध्या तरी थोडासा अवघड परिस्थिती आहे. 15 धावा प्रति षटकामध्ये जमवायच्या आहेत. नक्कीच सर, पण दोन्ही फलंदाज जे आहेत ते अतिशय ताकदीचे फलंदाज आहे. अविनाश शहारे यांना यापैकी एका तरी फलंदाजाला तंबूच्या रस्त्याला पाठवावं लागेल जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. पुढचा चेंडू अविनाश शहारे यांचा. जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे मागितला. अपील पंचांनी दिलाय वाईट चेंडू. कारण या अपीलमध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता सर. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव, समीकरण असेल उरलेले 12 चेंडू आणि 29 धावा. वाईट वाचवण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला विकेट किपरनं, जोरदार प्रेशर टाकलेलं, परंतु नॉट इंटरेस्टेड फॉर दिस अपील. अंपायर्स आम्हाला सांगतील वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची 1 धाव. सर पंच जे आहेत ना, पंचांवर कुठल्याही प्रकारे दबाव टाकू शकत नाही. प्रोफेशनल पंच आहेत. हो, अगदी मोठमोठ्या स्पर्धेना न्याय देणार ही मंडळी. पण इथे पाहिलं सरळ बॅट न खेळला, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर बॉलला फील्ड केला जातोय, सिंगल आली. बघा सर, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतंय प्रत्येक षटकानंतर जे आहे ना, विनिंग पर्सेंटेज या षटकात एका टीमकडे असेल, दुसऱ्या षटकात दुसऱ्या टीमकडे सरकते सर. किमान 15 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, तरच मजा येणार आहे. पुढच्या षटकामध्ये 20-22 धावा राहिल्या तर मात्र अवघड होऊन जाईल. हो, यावेळेला आपण पाहिलं फुटबॉल खेळ चाललाय आणि बॉल शेवटच्या क्षणाला सीमारेषा ओलांडतोय. चौकार, 4 धावा. थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं संदीप देशमुख यांच्याकडनं सर. खाली वाकून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता. शेवटचं करो या मरोची सिच्युएशन असताना संदीप देशमुख स्वतः लॉंग ऑनला उभे आहेत आणि त्यांच्याकडनं अशा क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाही नक्कीच. दरम्यान तुषार पाटील मात्र खेळतोय. 12 चेंडूत 29 धावांवर सोबतीला आलाय स्वप्नील राऊत. 6 चेंडूत 10 धावा आणि समीकरण आहे 10 चेंडूत 24 धावांचं. 4 चेंडू खूप महत्वाचे असतील अविनाश शहारे यांचे शेवटचे 4 चेंडू. 10 बॉल 24 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. या 4 बॉलवर किती धावा जमवतायत. यावेळेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र फार चुक्या करतायत. आत्ताच 12वा खेळाडू म्हणालेला की इझी नका घेऊ, कारण ओव्हर कॉन्फिडन्स इज व्हेरी डेंजरस. आपला अति आत्मविश्वास कधी कधी आत्मघाती ठरू शकतो. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स कदाचित तुमच्या संघासाठी घातक होऊ शकतो. त्यामुळे या सामन्याला एवढं इझी घेऊ नका जेवढं तुम्हाला वाटतंय. सांगितलं होतं सर, एक बॅटल आहे लखन धुमाळ वर्सेस गुलाब यांच्या दरम्यान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक पुढे आला. या चांगलं क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच धावा रोखल्यात. क्षेत्ररक्षक सुरेश जाधव याने धावसंख्या जाऊन पोहोचले 76 धावा. चांगलं षटक हाताळतोय. फारसं काही महागडं षटक नाही. 8 चेंडू उरलेत. 22 धावांची गरज आहे सर. 2 पुढच्या चेंडूमध्ये मोठ्या फटक्याची गरज आहे सर स्पार्टन संघाला. अतिशय गरजेचे हे 2 चेंडू असतील. व्हाईट बॉल एक्स्ट्राची 1 धाव येईल, म्हणजे अर्थातच 8 बॉल आता 21 धावा असतील. किमान शेवटच्या षटकामध्ये योगेश सर 15 धावा राहिल्या ना तर मजा येईल. त्यामुळे हे 2 बॉल आहेत, हे अतिशय महत्वाचे असतील बॅटिंग करणाऱ्या स्पार्टन संघासाठी. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉसला टॉस केला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वरून. हा महत्वाच्या बॉलवर मात्र महत्वाचा षटकार आणि मॅच मध्ये पुनरागमन करतोय स्पार्टन संघ. जर पाहिलं ना, आता आधीच्या चेंडूवर जो झेल सोडला होता लखन धुमाळ यांनी, तिथून काहीसा आत्मविश्वास वाढला तुषार पाटील यांचा आणि फुलटॉस चेंडूला मात्र यावेळी षटकारामध्ये रूपांतरित केलंय. आणि आता जसं आपण म्हटलं होतं की 15 धावांची गरज आहे सर.
अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची गरज आहे. नारायण सावके किंवा विक्रम मोरे शेवटच्या षटकात काही कमाल करतील का? शेवटचा चेंडू या षटकातला. यॉर्कर लेन चेंडू खोदून काढला अगदी. शिवानंद बिरादार डीप मिड विकेट वरून धावत येऊन क्षेत्ररक्षण केलं. एकच धावा मिळते, म्हणजे तर शेवटच्या षटकात समीकरण असेल 6 चेंडू आणि 14 धावा. मजा येईल कारण आता थोडंसं आता 50-50 मॅच असेल. गोलंदाज आणि फलंदाज दोघांची आता परीक्षा असेल कारण 6 बॉल 14 धावांची गरज आहे. आपण जर पाहतो ना सर, लखन धुमाळ असतील किंवा इतर खेळाडू असतील, जो खेळाडू वर्षभर या मैदानात मेहनत करतो ना, तोच खेळाडू यशस्वी ठरतो. जर आपण पाहिलं आधीचे षटक घेऊन आले गजूभाऊ आटफळवाड, प्रत्येक शनिवार रविवार या मैदानात असतात. लखन धुमाळ कधी कधी नसतात, पण त्यांनी देखील तसा सराव जर केला असता ना वर्षभर सर, तर कदाचित फिल्डिंगमध्ये ही वेळ आली नसती. काही फील्ड चांगल्या झाल्या असत्या. दरम्यान अजून सामना कुठेही गेलेला नाही. 6 चेंडू तर 14 धावांची गरज आहे, म्हणजे सामना अजूनही डोलायमान परिस्थितीत आहे. आणि शेवटचं षटक कोणाला दिले बघा सर, विक्रम मोरे, विक्रम रामचंद्र मोरे. एक अतिशय अनुभवी असा गोलंदाज आहे आणि अनुभवी गोलंदाजाच्या हातात चेंडू दिलाय, म्हणजे विक्रम मोरेकडे चेंडू दिलाय. विक्रम मोरे बराच वर्षाचा अनुभव आहे त्याचा, या सामन्यातला सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहे आणि त्यांच्या हातात चेंडू दिलाय सर. हो, विक्रम मोरे जसं मॅचमध्ये चांगली कामगिरी करतायत तसं आयोजनामध्ये सुद्धा दमदार कामगिरी आहे त्यांची. खूप मेहनत आहे या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये. संपूर्ण हा जी तुमची युनिटी आहे त्यांची खूप मेहनत आहे आणि त्यामधले एक नाव आहे विक्रम मोरे. पहिला बॉल विक्रम मोरे यांचा आपण पाहिलं, व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव असेल. फर्स्ट एड बॉक्स कुणाकडे असेल तर पहिला बॉल वाईड आला. अर्थातच 6 बॉल आता 13 धावांची गरज असेल. योगेश सर, मॅच मध्ये अजूनही खूप काही दडलं. मॅच मध्ये खूप काही दडलंय सर. एक विकेट कमबॅक करून देऊ शकतो सनराईज संघाला आणि एक मोठा फटका विजयाचं जवळ नेईल स्पार्टन संघाला. हो, लगातारचा दुसरा बॉल खराब फेकला गेला विक्रम मोरे यांच्या माध्यमातून. आता मात्र विचार करायच भाग पडतोय कॅप्टनला. अर्थातच एकीकडे सनरायझर, एकीकडे स्पार्टन आणि या 2 वाईट चेंडून काही चित्र बदलणार का? का हे 2 वाईट चेंडू निर्णायक असतील, विजयासाठी मदत करतील स्पार्टन संघाला? हे पाहणं फार अतिशय गरजेचं असेल. पाहिलं जर तुषार पाटील कालपासूनची ही दुसरी मॅच आहे सर त्यांची. शेवटच्या चेंडूपर्यंत स्वतः ओपनिंग 11 मॅच घेऊन गेलेत आणि तुषार पाटील यांची मेहनत दिसते. 15 चेंडू 37 धावांवर खेळतो तुषार पाटील. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा. विक्रम मोरे यांचा अनुभव पणाला लागलेला आहे. त्रिफळाचीच झालाय फलंदाज. काय विक्रम मोरे यांचा अनुभव आहे बघा. अनुभवाला शेवटी पर्याय नाही सर, मेहनतीला पर्याय नाही. विक्रम मोरे यांनी करून दाखवलंय. 2 वाईट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूत मात्र तुषार पाटीलचा खेळ झाला खलास. परफेक्ट यॉर्कर होते. 2 वाईट नंतर एक चांगली डिलिव्हरी. डोक्याला रुमाल बांधलेला 2 वाईट टाकेपर्यंत आणि नंतर वैतागले ते आणि डोक्याचा रुमाल पहिल्यांदा खिशात ठेवला आणि नंतरच्या यॉर्कर बॉलवर मात्र विकेट जाताना पाहायला मिळाला. काहीतरी लक फॅक्टर पण कधी कधी एखादी गोष्ट लकीली होत असते, म्हणजे अचानक होत असते आणि लकीली ठरते ती. इथून मात्र विकेट डाऊन. लाल रुमाल कोणाच्या खिशात होतं ते? नाही नाही ते नक्कीच सर, विक्रम मोरे यांनी केले कमबॅक. विक्रम रामचंद्र मोरे, मॅन फ्रॉम महाड, उपाध्यक्ष करंजाडे भाजप. विक्रम मोरे पुढचा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षण बघा अभिषेक गंगावणे. असं 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी बिलकुल प्रयत्न केला नाही कारण स्वतःवर आत्मविश्वास आहे स्वप्नील याला स्वतःवर आत्मविश्वास आहे. त्याच्यावरती 38,000ची बोली लावली होती संघ मालकाने. ती का लावली होती ते सिद्ध करून द्यावं लागेल कारण समोर एक अनुभवी गोलंदाज विक्रम मोरे. विक्रम मोरेला टॅकल करणं तितकं सोपं नाही सर. 4 बॉल 11 धावांची गरज आहे. आता या 4 महत्वाच्या बॉलवर एखाद्या संघाचं भविष्य निर्भर असेल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असेल गोलंदाज विक्रम मोरे यांची. वन विकेटनं मात्र बॉल होते. ओ काय कमालीचा बॉल आहे. या बॉलला अजून आतमध्ये घुसताना दिसतोय सनरायझर संघ. कारण आता 3 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज.
अनुभव आणि अनुभव मैदानात दिसतोय सर विक्रम मोरे यांचा. एवढ्या वर्षा क्रिकेटवर केलेलं प्रेम, एवढ्या वर्षाची विक्रम मोरे यांची मेहनत येणारे 2-3 बॉल डिसाइड करणार आहेत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विक्रम मोरे याचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. विक्रम मोरेने कमबॅक केलंय. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. दाखवून देतात विक्रम मोरे. यावेळी मात्र विक्रम मोरे प्रतिस्पर्धी संघावर हावी होताना दिसत आहेत सर. 2 बॉल 10. पहिली 2 वाईट बॉल फेकलेले, वाटलेले ही मॅच हातातून निसटली की काय या 2 बॉल वाईट बॉल समवेत, परंतु नाही. त्यानंतर विक्रम मोरेने केलेली कमालीची विक्रमी गोलंदाजी. 2 बॉल असतील आणि 10 धावांची गरज असेल. या बॉलवर स्पष्ट होईल चित्र. चौकार किंवा षटकाराला मॅच जिवंत राहील, सिंगल डबलला मॅच हातातून निघून जाईल. फुल टॉस बॉल होता, काहीतरी रिझल्ट यायला हवा होता या बॉलवर, परंतु आली मात्र सिंगल धाव. त्यामुळे आता मात्र महत्वाचा 1 बॉल असेल. सर, आणि 1 बॉल आणि 9 धावांची गरज. काय कमाल केले बघा मैदानात विक्रम मोरे यांनी सर. याला म्हणतात अनुभव आणि परिश्रम. हाईट फॅक्टर हाईट फॅक्टर चेक करतो, 1 मिनिट. चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. ऑनफिल्ड डिसिजन इज फेअर डिलिव्हरी, बट इथे मात्र शंका आहे. ते आहेत ऑफिशियल पंच आहेत, ते चेक करतील आणि आम्हाला आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील. नो असेल तर मग अजून एक्साइटमेंट असेल मॅचमध्ये. नसेल तर मॅच मी म्हणेन स्पार्टन संघाच्या हातातून निघून गेली आहे. हा सामना जर विक्रम मोरे खूप डीप हा? होतोय बॉल, त्यामुळे फेअर डिलिव्हरी आणि विक्रम मोरे यांना बक्षीस आलंय. जर हा सामना विक्रम मोरे यांनी जिंकून दिला, योगेश दिवेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विक्रम मोरे यांच्या अनुभवाला, विक्रम मोरे यांच्या जज्ब्याला सलाम आहे. विक्रम मोरे जबरदस्त गोलंदाजी. एका मोठ्या संघाला नमवण्यात यश मिळवतायत का? पुढचा चेंडू डिसाईड करेल सर. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. यस, विजयाच्या पात्र ठरतोय गोलंदाजी करणारा सनरायझर संघ. टीम कॉंग्रॅच्युलेशन टीम सनरायझर संघ. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. हार्ड लक टीम स्पार्टन. यस डीजे.